नमस्कार. नमस्ते. तुमचं नाव आणि पत्ता सांगा. अमर रामचंद्र सुरवसे, हं, चिंचोली बोसे, हं. पंढरपूर तालुका, जिल्हा सोलापूर. ओके. आता जे बघतोय हे साधारण आपलं किती क्षेत्र आहे इथं? 6 एकर क्षेत्र आहे. 6 एकर क्षेत्र आहे 6 एकर क्षेत्र आणि तुम्ही असा आगळा वेगळा सोलापूर जिल्ह्यात पहिल्यांदाच पहिल्यांदा गेलेलं. एक प्रयोग केलाय. हं. तर तुम्ही काय प्रयोग केलाय आणि त्याच्याबद्दल थोडी माहिती सांगा ना. हे कंट्रोल म्हणून कोकण पट्ट्यात ह्याच्यासाठी भाजी आहे, हं, हे त्याच्यासाठी लावलेलं आहे. ओके. हं. तर ह्याचं कशी लागवड आहे किंवा काय ह्याचं विशेष हे काय? 6 फुटावर लागवड आहे. हं, 6 फुटावर लागवड आहे. दोन्ही पट्ट्यातले अंतर दोन्ही पट्ट्याचे अंतर 6 फुटाचं अंतर आहे. 6 फुटाचं अंतर आहे. हं. ओके. तर ह्याचं बी लावलंय का रोप लावलंय, कसं कसं लागवड कधी केली बी काय? लागवड आहे. बी लागवड. हं. ओके. जूनच्या पहिल्या आठवड्यात लागवड आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात लागवड केली. तर साधारण आता किती दिवस झालेत लागवड करून? साधारण 3 महिने झालेले आहेत. 3 महिने झाले. हं. ओके. तर आता जर बघितलं तर सोलापूर जिल्ह्यात कुठंच नाही हे कुठंच पीक नाही, कुठंच कंट्रोल नाही. आहे. हं. म्हणजे पहिल्यांदाच तुम्ही प्रयोग केलाय. पहिल्यांदा प्रयोग तर केला. तुम्हाला ह्या पिकाकडे का आवड वाटलं किंवा कारण कशासाठी? काय ह्या ऊसामुळं ह्याच्यामुळं नको वाटायला लागलं म्हणून नवीन काहीतरी करण्याचा प्रयोग केलेला आहे. ओके. हं. मग तुम्ही आता ह्याला खतं वगैरे पण सगळी वेगळी दिलीत. हो. आतापर्यंत तुम्ही रासायनिक शेती करत होता, ऊसा शेती करत हो. होता. मग ह्या वर्षी पीक बी बदललं आणि खत बी खत बदललं. पण बदललं. तर काय काय केलं तुम्ही? नाही, तुमच्या खतामुळं त्याला खूप कळीचं प्रमाण वाढलेलं आहे. हं, कारण का मी दुसरीकडे बघितलेलं आहे. हं. त्या कळ्यांपेक्षा इथं हे भरपूर आहे. मी 2 वर्ष ह्या गोष्टीच्या मागं पळत होतो. ओके. पण 2 वर्षात ह्या गोष्टीला एवढं वाटत नव्हतं काही. हं. मी दुसऱ्याच्या शेती बघितलेल्या आहेत. म्हणजे तुम्ही कंट्रोलच्या बऱ्याच शेती बघितल्या. बघितलेले आहेत. मग त्यांनी केमिकल वापरतात. केमिकल वापरत मग होते. त्यांच्यात आणि तुमच्यात काय बदल जाणवतोय? कळीचं प्रमाण जास्त आहे. हं. माल चांगला आहे. मालाला फिनिशिंग चांगली आहे. हं. हं. आता बघितलं हं. तर इतरांचा प्लॉट आणि आपण एसीटी वैदिक तंत्रज्ञान वापरले. हा. तर ह्याच्यामध्ये 3 महिन्याच्या मानानं डेव्हलपमेंट जर बघितली, आज इकडं काठीला वेळ गेलाय. हो. बरोबर आहे. हं. आणि तुम्ही अजून बांधायला पण वेळ केलाय. हो, बांधायला वेळ केलेला अनुभव नव्हता हा. ह्या गोष्टीचा. आपल्याला मार्गदर्शन वेगळ्या पद्धतीने भेटलं त्यांचं. आपलं मार्गदर्शन म्हणजे कमी प्रमाणात झालेलं आहे. तरी पण अनुभव चांगला, हे तुमच्या ह्या डोसमुळं अनुभव चांगला भेटलेला आहे. म्हणजे आपण ज्यावेळेस भेटलो आणि ती खताचं नियोजन केलं हा. तेव्हापासून काय बदल जाणवला? खूप बदल जाणवला. हम्म, त्या टायमिंगला फुटवा नव्हता. हम्म, एक काडी चालत होतं. हम्म, तुमचं खात वापरल्यापासून ह्याला फुटवा भरपूर झाला, वेल वाढले, हम्म. पानाची रुंदी वाढली. आता इतरांचे पानं आणि आपल्या पानामध्ये काय बदल जाणवला? जमीन आसमानचा फरक आहे. हा. खूप जमीन आसमानचा फरक आहे. एवढी जाडीला पान क्वालिटीला खूप आता जर चांगलं आहे. पान बघितलं, क्वालिटी बघितली हम्म. आणि जो हिरवेगार पान आहे हम्म. तो काय वाटतं तुम्हाला? खूप आहे. हम्म. खूप आहे. आणि काळ्या मातीत असं पीक राहणं म्हणजे शक्य नाही. हे दगडात खडखड राहणारलं पीक आहे. हा. पण या काळ्या मातीत पीक उभं करणं म्हणजे हे वाटत नव्हतं. म्हणजे हे एसीटी वैदिकची जादू आहे. जादू आहे. तर मला सांगा, आता जे शेतकरी आहेत आता हे बघणारे, हम्म. तर त्यांना असं वाटत असेल की बाबा हम्म. हे तर नवीनच दिसतंय, हम्म. म्हणजे ह्याचा काय उपयोग काय आहे वगैरे. हे भाजीसाठी आहे, आयुर्वेदिक भाजीसाठी म्हणून वापर केलेला आहे म्हणतात. हम्म. म्हणून मी हे लावलेलं आहे. ओके. हम्म. तर आता ह्याचं रेट वगैरे कसं आहे, मार्केट कुठं असतं? साधारण मार्केट ह्याचं वाशी, पुणे, नाशिक, कोल्हापूर साईड जास्त मागणी आहे. ओके. आणि काय भावाने विकलं जातंय? हे जे कोल्हापूर मार्केट, नाशिक मार्केट, वाशी मार्केट, हे कोल्हापूर 250 ते 300 रुपयाचे मार्केट आहे, रेंज आहे. ओके. आता आपल्याला काय रेट भेटतोय वगैरे आता? ह्याला सरासरी आपल्याला भेटलाय, आपल्याला 220 रुपयानं मार्केट भेटलेलं आहे. ओके. हम्म. तर आपल्या मालात आणि केमिकलच्या मालामध्ये रेटमध्ये काय डिफरन्स पडतोय का? खूप फरक आहे. हा. तो कसा जातोय माल? तो माल जातो 160 170 रुपये जातो. बर. हे मालाला मागणी 220च्या पुढूनच जाते. म्हणजे साधारण आपल्याला 1 किलो महाग इतर केमिकलच्या ना एसीटी वैदिकच्या मालामध्ये किती रुपयाचा डिफरन्स पडतोय? साधारण 100 ते 120च्या आसपास डिफरन्स म्हणून चालत. ओके. म्हणजे एवढा रेट जास्त येतोय आपल्याला. हा. पण काय वाटतं चवीचं वगैरे, केमिकलची चव आणि एसीटी वैदिकवरच्या? हे मी स्वतः तुमचं ते औषध वापरल्यापासून मला चवीला सुद्धा खूप चांगलं वाटलं ह्याचं. ओके. म्हणजे ज्यावेळेस आपण डोस टाकला त्यावेळेस पासून काय बदल जाणवला आपल्याला? ह्याची वाढ झाली, फुटवा झाला, हम्म, फुलकळी चांगली चालली. हम्म, बाकीच्या गोष्टीचं तुम्ही समक्ष बघताय, काळोखी किती आहे, कसा आहे, हम्म. फुलकळी किती आहे. आता जर बघितले एकदम गच्च फुलकळे पूर्ण, म्हणजे पान तेवढं फुल आहे. बरोबर आहे. हा. ह्याच्या आधी असं होतं का? नाही, मी असं कुठं बघितलं नाही.
कारण का मी हे डोंगर भागात पण बघितलं, हम्म, पण ह्याला कुठं तर कळी लागायची किंवा कुठं काहीतरी हे होत्या गोष्टी होत्या, हम्म. ह्याच्यामुळं हे. पण तुमचं जे औषधं वापरलेली मी यासाठी वैदिकची खतं वापरली. 61 वयाचे खत वापरलेले, त्यांनी मला खूप जाणवतंय की कळी भरपूर आहे, हम्म, पानाला रुंदी जास्त वाटली, हम्म. बाकीच्या गोष्टी वाटल्या. ओके. हम्म. तर आता जर बघितलं आपण हा प्लॉट, हम्म. तर असं नाही सगळीकडेच बघितलं तर हम्म. पूर्ण ह्याची तर फळाची शायनिंग बघितली हो का, हे बघा शायनिंग कशी आहे आणि मालाची. पूर्ण शायनिंग जबरदस्त आहे. त्याच्या खाली बघा इथं, हो का. बघा इथं शायनिंग आहे. हम्म. म्हणजे पूर्ण इथं फळ पण आहे. हा. पूर्ण असं प्रत्येक कांडोकांडी असं फळाचं हा. सेटिंग व्हायला लागले. हो. आणि इकडं जर बघितलं तर पूर्ण असं कळी चालू आहे, कळी पूर्ण. चालू आहे. बघा आता इथं जर बघितलं आपण मापलं तर बघा प्रत्येक कांड्यागणीच कळी आहे. 1 2 3 4 5 6 7, बघा इकडं 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 एक हाला आहे. इथून बघा, इथून काढलेला माल आहे पूर्ण हार्वेस्ट झालाय. हार्वेस्ट झालेला माल आहे. म्हणजे एवढा माल बी तुटलाय खाली हो. आणि वर पण एवढा माल आहे. हा. तर आज जे तुम्हाला ही एसटी वैदिक तंत्रज्ञान जर भेटलं नसतं किंवा माहिती झाली नसतं तर आज काय परिस्थिती आहे? खूप वाईट परिस्थिती झाली असती. मी जवळजवळ खर्च करून मी लॉस मध्ये गेलो असतो. बर बर. हा. आता काय वाटतं एकंदरीत? आता इथून तुमचे एक्सरसाइज जे वापरतोय हा. हे पूर्ण ह्याला वापरत राहणार आहे मी. म्हणजे एसटी वैदिक मिळाल्यामुळे एक जीव आला. जीव आला. म्हणजे आपलं बाबा खर्च वाया जाणार नाही नाही. किंवा आपण एवढी इन्व्हेस्टमेंट केली तर हे व्यवस्थित होईल हा. असा एक भरवसा आला. हा. तर मला सांगा आता आपल्याकडं हे लावल्यापासून पावसाची काय परिस्थिती आहे? पाऊस भरपूर आहे आपल्याकडे. पाऊस भरपूर आहे. पाऊस मग एवढा पाऊस पडून काळ्या रानात असं पीक उभं राहणं शक्य आहे का? नाही नाही नाही, हा. वेलवर्गी तर शक्यच नाही. ह्याच्या आधी जर बघितलं कोणाची परिस्थिती इथं वेलूर ह्या ऊसाच्या पट्ट्यात नाही तर टिकते का? नाही नाही. दोडका होता माझ्याकडे, कारलं होतं, हम्म, टमाटा होता, हम्म. पण असं नाही. वेलवर्गी मध्ये तर कधी शक्य नाही. पावसाळ्यात पीक घेणं म्हणजे शक्य नाही. म्हणजे पाऊस पडला का सगळं असं पिवळं पडून पिवळं पडलं, खराब होत होतं. खराब होणे, करपा यायचा, हम्म. दावणे यायचा. डावणे येतो, करपा येतो, पुन्हा बाकीचे हुमणी लागणं. हम्म. म्हणजे जास्त आता जे इतर जे शेतकरी आहेत हम्म. त्यांना काय एक संदेश देऊ इच्छिता जे काय कटोले करतात आपल्या परिसरात सोलापूर जिल्ह्यात तर पहिल्यांदाच आहे. हा, पहिल्यांदा. ओके. आणि इतर भागात जे करतात त्यांच्यासाठी काय एक संदेश देऊ इच्छिता एक तुम्ही- नवीन शेतकरी म्हणून? एक नवीन प्रयोग आहे म्हणून तुम्ही करू शकता. हम्म. हा. चांगल्यासाठी आणि मार्केटिंगसाठी म्हणून तुम्ही करू शकता या गोष्टी. म्हणजे एसटी वैदिक त्यांनी वापरलं पाहिजे. हा, वापरलं पाहिजे. 100% वापरा, एवढी माझी खूप इच्छा आहे. ओके. हम्म. तर आता जे काही नवीन शेतकरी आहेत ते ज्यांना करटोली शेती बघायची आहे वगैरे त्या शेतकऱ्यांना काय एक संदेश देऊ? तुम्ही येऊ शकता, बघू शकता, माझे प्लॉट येऊन बघू शकता कसं आहे, काय आहे, ओके कसं झालंय, काय नाही. तुम्ही तुमच्या नजरेनं हे करू शकता या गोष्टी. ओके ओके ओके. धन्यवाद.